रामकृष्ण हरी। माझं नाव बाळकृष्ण नारायणराव दिक्कतवार। परिसरातून लोक दर्शनासाठी माऊलीचे आलेले आहेत। हा सोहळा एकदम सुंदर आहे। आपले जी मुलं आहेत हिंदू धर्माचे टपरीवर बसून 10 रुपयाची सुपारी खाऊन आपल्याच वारकरी माणसाची निंदा करतात। रोजच्या कामातून माणसाने वेळ काढून कधीतरी या सोहळ्याला यायला पाहिजे। बरंच काही शिकायला मिळते। माणूस वाईट व्यसनाला जात नाही, वाईट लोकांपासून दूर राहते। मित्र हो, लातूर जवळ खंडापूर या गावामध्ये वारकरी संप्रदायाचा खूप मोठा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। विविध संतांचा जन्मोत्सव आणि या जन्मोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी या सोहळ्याला वारकऱ्यांचा कुंभमेळा ही उपाधी, हे संबोधन या ठिकाणी लावलं जात आहे। मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या कुंभमेळ्याच्या निमित्तानं वारकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्या काय आहेत ते जाणून घेणार आहोत। थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। ही जी लाईन तुम्ही पाहताय, ही लाईन पादुकांचं दर्शन घेण्यासाठी ही लाईन आहे। हे वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत। हा स्टॉल तुम्ही बघू शकता। हनुमंत जवळगा पिंपळणे लिंबवाडी हरिखुर्द जलापूर खुर्द ब्रह्मवाडी हे बघा, वेगवेगळे धार्मिक जे प्रतीक आहेत ते प्रतीक विकण्यासाठी या ठिकाणी ठेवलेले आहेत। तीर्थवाडी शिरनाळ आजनसोंड बुजरे धनगरवाडी। या ठिकाणी हा जो वेगवेगळ्या संतांचा जन्म सोहळा जो आहे तो वारकऱ्यांचा कुंभमेळा म्हणून या ठिकाणी साजरा होत आहे लातूरमध्ये। या सोहळ्याला तुम्ही आलात, तुम्हाला कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर? हा जो सोहळा चालू आहे लातूर जिल्ह्यातील खंडापूर या ठिकाणी चालू असलेला सोहळा एकदम सुंदर सोहळा पाहण्यासाठी आलेलो आहे। माझं गाव प्रॉपर हाळीहांडरगुळी येथून मी खंडापूर येथे हा सोहळा पाहण्यासाठी आलेला आहे। मी या सोहळ्यामध्ये भरपूर असे लांबून लांबून परिसरातून लोक दर्शनासाठी माऊलीचे आलेले आहेत। हा सोहळा एकदम सुंदर आहे। हा जो सोहळा आहे तो कोणत्या कारणामुळे कशामुळे या ठिकाणी साजरा केला जातोय? जगद्गुरु तुकोबारायांचा 375वा वैकुंठ गमन सांगता सोहळा आहे। या ठिकाणी काही संतांचा जन्मशताब्दी सोहळा पण या ठिकाणी साजरा होत आहे। त्याच्या निमित्तानेच हा सोहळा येथे आयोजित केलेला आहे। त्यामुळेच या सोहळ्याला मी आलेलो आहे। हो शिवदास भक्तराया नामदेवा, तुमचं बोलणं सामान्य नाही। नामदेवा, तुमचं बोलणं म्हणजे समुद्रापेक्षा खोल आहे। ते माझं सादर करवे सत्व श्रवण क्षुधातुर झाले माझे। असाच सोहळा जवळपास पंढरपूरच्या वारीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो। हा आहे वारकरी समुदायाचा, वारकरी संप्रदायाचा एक छोटंसं चित्र मी आपल्यासमोर हे दाखवतो आहे। आत्ताच कीर्तन संपलेलं आहे आणि कीर्तन संपल्यानंतर ही जी गर्दी आहे ती या ठिकाणी तुम्ही पाहत आहात। मी भोसले धनाजी अण्णाराव, राहणार हांडरगुळी, तालुका उदगीर, जिल्हा लातूर। या सोहळ्यामध्ये मला जे आवड आहे, हा सोहळा हा प्रथम म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये प्रथमच हा सोहळा आहे। पंढरपूर राहो, आळंदी राहो, हे मी प्रत्येक वर्षी, मला हे आवड असल्यामुळे मी सतत जात असतो। हा सोहळा पाहिल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? हा सोहळा पाहिल्यानंतर आम्हाला फार आनंद वाटतो, मन प्रसन्न वाटतंय। ह्या सोहळ्यामध्ये आल्यानंतर आम्हाला म्हणजे पंढरपुराचं दर्शन किंवा विठूचं दर्शन घेतल्यानंतर आमचं मन रोजच्या कामातून माणसाने वेळ काढून कधीतरी ह्या सोहळ्याला यायला पाहिजे। ह्या सोहळ्यात आल्यानंतर आपल्याला वेगळाच आनंद भेटतो। या सोहळ्याला मीच नाही, प्रत्येकाने यावं असं मला वाटतं। हे बघा, तुम्ही बघू शकता किती सुंदर ही पायवाट तयार केलेली आहे। महाराज, हा जो सोहळा चालू आहे तो कशाबद्दल सोहळा चालू आहे? रामकृष्ण हरी। हा सोहळा ऐसा सुख सोहळा स्वर्ग नाही। या ठिकाणी
होता सिद्धांच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी. या ठिकाणी साधू संत येतात. सगळ्याच्या संगतीमुळं रामकृष्ण हरी नामाचा जप होतो आणि साध्या सुध्या पामरांचा उद्धार होण्याचं एक ठिकाण आहे. त्याच नेमानं या ठिकाणी अनेक साधू येतात, त्याच्या संगती घडतात आणि संगतीमुळं आपल्याला आपल्या जीवनाचं सुख प्राप्त होतं. समाधान शांती मिळण्याचं ठिकाण म्हणजे हीच आहे. एक रामकृष्ण हरी नामाचा जप प्रत्येकाच्या मुखातून निघतो आणि सर्वांच्या जीवनाला समाधान साधना प्राप्त होती. हे ठिकाण म्हणजे नामस्मरण घ्यायचं ठिकाण आहे. महाराज, या सोहळ्यामधून माणसाला काय शिकायला मिळतं? रामकृष्ण हरी या सोहळ्यातून आपल्या जीवनाचा प्रवास कशा पद्धतीनं आपण या ठिकाणी चालावा आणि प्रवासातून तरुण जाण्याकरता या सोहळ्यामधून आपणाला मिळतं. तर काय मिळतं? ज्या साधूंनी या ठिकाणी सांगितलेल्या साधना आहेत, त्या साधना आपण जर साध्य केल्या, आपण जर मनोगत त्यांचं घेतलं, तर आपल्या जीवनातला नक्की प्रवास सुखी होऊ शकतो. वाहून जाणाऱ्या सागरातून एक नावाडी या ठिकाणी भेटतो साधू म्हणजे, आणि ते साधू आपल्याला या वाहणाऱ्या प्रवाहातून संसार दुःखातून बाहेर काढण्याची साधना या सोहळ्यातून मिळते. महाराज, असं म्हटलं जातं की कुठल्याही संतांनी षडविकारापासून दूर राहण्याचा संदेश दिला असं म्हटलं जातं. याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? रामकृष्ण हरी, धन्यवाद. छान प्रश्न विचारला तुम्ही. षडविकार या ठिकाणाहून दूर जातात हे नक्की साधूंनी सांगितलं. खळांची संगती उपयोगाची नाही, साधू सांगतात, संत सांगतात. तर साधूंनी असं सांगितलं की षडविकार जाण्याकरता तुम्ही संतांची भेट घ्या, देवप्राप्ती होण्याकरता संतांची भेट घ्या. संत ही आपणाला तिथपर्यंत नेऊ सोडतात. संत आपणाला त्या ठिकाणी असणारा षडविकारापासून बाजूला करतात. कशी करतात? आपण त्यांची जर साधना या ठिकाणी घेतली, साध्य केली, आपण त्यांच्या चिंतनातून आपण मग्न झालो किंवा चिंतन सेवा केलो, तर नक्की आपल्याला षडविकारातून बाजूला होता येतं. साधू आपल्याला त्या षडविकारातून बाजूला काढतात. महाराज, तुमचा छोटासा परिचय आम्हाला द्या. रामकृष्ण हरी. माझं नाव उद्धव रामचंद्र ढाकणे, मुक्काम पोस्ट म्हाळंगी, तालुका चाकूर, जिल्हा लातूर या ठिकाणी मी राहतो. सहज या सोहळ्याला भेट द्यावी म्हणून इथपर्यंत आलो आणि योगायोगानं तुमची भेट झाली आणि भेटीमध्ये तुम्हाला या ठिकाणी असताना आमचा मजकूर विचारा अशी भावना निर्माण झाली. त्याकरता जी काही पांडुरंगाने किंवा आमच्या साधू संतांनी आम्हाला बुद्धी दिली त्या न्यायाप्रमाणे आम्ही तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न केला. महाराज, असे जे सोहळे आहेत ते किती वर्षापासून तुम्ही सहभागी होता अशा सोहळ्यामध्ये? पंढरपूरची वारी असेल म्हणा, असे कुठलेही सोहळे असतील? आता जवळजवळ मला ज्यावेळेस कळतं 7 रुपये तिकीट होतं पंढरपूरला, त्यावेळेपासून मी वारी करतो. आणि पायी वारी आम्ही आमच्या महाराजासंघ बसलेल्या 17 वर्षे पायी वारी केली, म्हाळंगी ते पंढरपूर. 17 वर्ष पायी दिंडी. आणि मग असं तर सतत वारी करतो, आळंदीला जातो, कार्तिकीच्या वेळेस यात्रा करतो. पण हे आपण केलं म्हणजे काही उपकार केला नाही, यासाठी केला होता असा शेवटचा दिस गोड व्हावा, किंवा घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हे काय आपण उपकार केला नाही. आपल्या जीवनाचे काहीतरी या ठिकाणी आल्यानंतर काहीतरी आपल्याला घडावं म्हणून आपण केलं. महाराज, अलीकडची जी पिढी आहे, नवीन पिढी, तरुण पिढी, ती अलीकडची पिढी बऱ्याच वेळेस कीर्तन भजन म्हणा, वारकरी संप्रदायाकडे वळताना दिसत नाही. मग त्या अलीकडच्या पिढींना एक संदेश म्हणून तुम्ही काय सांगाल? रामकृष्ण हरी. सांगण्याचा उद्देश एवढाच की ज्यांचे आई वडील संस्कार विरहित आहेत, संस्कार दिलेल्या बाळाला लहानपणी जर वळण लागलं तर ती कार्याला येऊ शकतात, कार्यात जाऊ शकतात. जर संस्कार नाही भेटले तर दुसऱ्या वळणाला ते जाऊ शकतात. अनुभव त्यांना येतो. आपल्या लेकराला आपण संगतीत घेतल्यानंतर आपल्या लेकराला असं वळण लावावं असं वाटलं तर, आणि काही अचानक बी त्या ठिकाणी योगायोगानं लागू शकतात. पण सहजासहज आता नवीन तरुण पिढीला इकडे येण्याची आवड राहिली नाही. कारण का तुम्हाला मी सांगतो, मुसलमान धर्म, पुन्हा धर्माची म्हणून निंदा करणार मी, पण रोज सकाळी 4-5 मिळून हातात हात घालून भाई तुम अभी आए नहीं नमाज को ऐसे बोलती. मगर आपली जी माणसं आहेत, आपली जी मुलं आहेत हिंदू धर्माचे, टपरीवर बसून
10 रुपयाची सुपारी खाऊन आपल्याच वारकरी माणसाची निंदा करतात. ही संस्कृती 18 पगड जात असण्याच्या योगानं कुणी कुण्या धर्मात कुणी कुण्या धर्मात जाण्याच्या योगानं विस्कळीतपणा निर्माण झाला आणि आपली तरुण पिढी एकदम एकदम लयाला जायची वेळ आली. आपल्या तरुण पिढीला आपण रामायणाला जावं, आपण कीर्तनाला जावं किंवा कुठेतरी सहकार्य करावं ही त्यांच्या लक्षात राहिलं नाही. बरोबर. कळ येईल अंतकाळी प्राणपणाच्या वेळी राहतील निराळी रांडापोरे, त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल आपण ज्यावेळेस जवान होतो त्यावेळेस आपण काही केलं नाही आणि पुन्हा आपलं काय होणार आहे, पुन्हा काय जरी कळवलं तरी काय पुन्हा त्यांच्यानं होणार आहे, असं होऊ शकत नाही. वयाच्या मानाने केलं तर घडतं, एवढं बोलतो तुम्ही. महाराज, असं म्हटलं जातं की संतांची जी परंपरा आहे वारकरी संप्रदायाने कुठल्याही जाती पंथांच्या बेड्या तोडलेल्या आहेत आणि मानवता निर्माण करण्याचं काम केलेलं आहे असं म्हटलं जातं. तुम्ही 18 पगड जातीचा आता उल्लेख केलात म्हणून हा प्रश्न मी विचारतोय. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? संतांनी सांगितलं कुण्याही यातीचा नगडो मत्सर. हो, परंतु आपण आपल्या कर्तव्यातून जर आपण आपलं कर्तव्य करून आपण तिथपर्यंत गेलो तर कुण्याही यातीची काही मच्छर करण्याची गरज नाही, कुण्या यातीचा निंदा नालिष्टी करण्याची गरज नाही. पण आपलं स्वतःचं आचरण शुद्ध करून तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न आपण स्वतः केला पाहिजे. संतांनी सांगून गेले, बुडत हे जे न देखावे डोळा मनोनी कळवाळा येत असे. साधू संतांनी सांगितल्याने याप्रमाणे जर आपण केलो तर नक्की आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. यांचं दर्शन घेण्यासाठी किती गर्दी होत आहे. मी असं ऐकलेलं आहे की तुमच्या घरामध्ये वारकऱ्यांची परंपरा खूप जुन्या काळापासून चालत आलेली आहे. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? रामकृष्ण हरी. माझं नाव बाळकृष्ण नारायणराव दिक्कतवार, राहणार हंडरगुळी, तालुका उदगीर, जिल्हा लातूर. हंडरगुळी हे संत जळोजी मळोजी महाराज यांचं जन्मस्थान असलेलं गाव आहे. आमचे आजोबा पंजोबा माझे वडील श्री नारायण ज्ञानोबा दिक्कतवार. आमच्या दिक्कतवार घराण्यातच मुळातच वडिलोपार्जित म्हणा किंवा आजोबा पंजोबा पासूनच पंढरपूरची वारी म्हणा, महिन्याची एकादशी म्हणा, हे सर्व आम्ही लहान असल्यापासूनच अविरत चालू आहे. मी इथं आलो ते आमच्या घराण्याचा वारसा म्हणून किंवा या संप्रदायातली आवड आहे त्यामुळंच इथं आलेलो आहे. माझ्या वडिलांची एक इच्छा होती की खंडापूरला यायचं. इथं एक 2-3 दिवसाचा कार्यक्रमामध्ये मुक्काम करून इथला हा आनंद सोहळा अनुभवायचा. आमच्या वडिलाचं निधन झाल्यामुळं मला काही आता त्यांची इच्छा म्हणून मी इथं सध्या तरी आलेलो आहे. आमच्या घराण्यातच आवड भरपूर असल्यामुळं हा सुख सोहळा इथला अनुभवण्यासाठी सुद्धा मी इथं आलेलो आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं लोकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? लोकांना आम्ही हेच सांगू इच्छितो की असा सोहळा रोजच्या रोज काही होत नाही. ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही म्हणल्याप्रमाणे इथं आल्यावरच तुम्हाला कळेल की बाबा हे सोहळा कसा चालू आहे. रोजच्या आपल्या रुटीनपेक्षा थोडंसं वेगळं म्हणून आणि इथला थोडंसं वातावरण पाहावं म्हणून मुद्दाम आम्ही इथं आलोत. आम्ही जसं आलो तसंच तुम्ही येऊन इथला अनुभव घ्यावा. रोजचं रुटीन तर आहेच आपल्याला. हे बघा, तुम्ही पाहू शकता. विशेष म्हणजे तुम्हाला सांगावं असं वाटतं की ही जी रांग लागलेली आहे ही रांग जवळपास मेन गेट पासून चालू आहे. खूप मोठं मैदान आहे हे आणि एवढ्या मोठ्या मैदानामध्ये ही रांग लागलेली आहे. हे बघा, हा दुसरा स्टेज आहे आणि हे बाहेर तुम्ही पाहू शकता पालख्या आहेत. ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या ह्या पालख्या. माझं नाव ज्ञानेश्वर गणपतराव नखाते आहे. मी मांडणीचा राहणार आहे, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर.
मला कळते तसं मी बरेच परंपरा आमच्या वडिलापासूनच आहे आमच्या घरी. त्याच्यामुळं आम्ही पंढरपूर असो, आळंदी असो अथवा कुठलेही असो असे कार्यक्रमात जातोय आम्ही. अशा प्रकारच्या सोहळ्यामधून तुम्हाला काही शिकायला मिळते का? बरंच काही शिकायला मिळते. माणूस वाईट व्यसनाला जात नाही, वाईट लोकांपासून दूर राहते, परत वाईट लोकांची संगत लागत नाही आणि आनंद वाटतोय असं कुठं कार्यक्रमात गेलं की. इकडे हे अन्नछत्र आहे, तुम्ही पाहू शकता हा किती मोठा मंडप आहे. आपली कन्या आपल्याला बोलवत आहे. मित्र हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.